हॅलो, वेलकम टू तनुज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत ब्रेड लोफ. आपण घेणार आहोत 3 कप मैदा, हा दुसरा कप, तिसरा कप. घेतलेत मी 1 टीस्पून शुगर, 2 टीस्पून ईस्ट, 1 टीस्पून सॉल्ट, 1 टीस्पून सॉल्ट. आपण इथे घेतले 3 कप मैदा, 2 टीस्पून ईस्ट, 1 टीस्पून शुगर, 1 टीस्पून ऑफ सॉल्ट. आणि हे आता आपण कोमट पाण्यात भिजवून घेऊ. कोमट पाण्यात भिजवू. पहिले ह्यानी मिक्स करते, मग आपण हाताने मग देसी स्टाईल. ह्याच्यात आपण घालूया 2 टीस्पून ऑलिव्ह ऑइल, परत फुगताना आपण परत त्याच्यात थोडंसं मळून घेणार आहोत. असा सॉफ्ट असा डो झालेला आहे. बघा, हा बघा कसा सॉफ्ट असा आपला डो तयार झालेला आहे. आता आपण ह्याला 2 ते 2.5 तास कव्हर करून ठेवून देऊया फुगण्यासाठी. मी आता बोल परत बदलत नाहीये, ह्याच्यातच ठेवते. थोडासा चिकटच हवा, म्हणजे मी लादी पाव करते ते पण असंच असतं माझं, आणि लोफ वगैरे करते ते पण सेम रेसिपी. इथे ब्रेड चांगला नाही मिळते. मी इथे ब्रेड बाहेरचा आणतच नाही, मी ते घरीच करते. आता हे मी फुगण्यासाठी एक 2 ते 2.5 तास ठेवते. मी फॉईल लावून कव्हर करून ठेवते. 2 तास झाले ते. आता हे उघडून घेऊया. ही बघा कशी छान जाळी सुटले. आता आपण ह्याला परत जरा मळूया. ह्याला आता मळून आपण केकच्या टीनमध्ये परत 1 तास ठेवून द्यायचे. त्याला मळायचं म्हणजे फोल्ड करत करत आपण मळायचं त्याला. आता हा छान असा मळला गेलाय. त्याला पण थोडंसं आता ऑलिव्ह ऑइल, ते अजूनही चिकट आहे, कारण चिकट आहे ना. टीन मध्ये घालूया. सो फोल्ड करूनच मी मळलंय, उलट असं ना. आता हे परत आपल्याला 1 तास ठेवायचं. हे बघा, हे आता परत 1 तास आपण ठेवून देऊया. हे आता आपण उघडून बघूया. मी अवन प्री हीट करायला ठेवलेलं आहे. हे बघा, इथे असं फ्लॅट करून घेतलंय, इथे असं फ्लॅट करून घेतलंय. आता हे आपण अवनमध्ये ठेवूया. अवन प्री हीट करायला ठेवलंय, झालं की मग हे ठेवूया. मी 35 to 40 मिनिट्स असं ठेवते. पहिलं 35 मिनिट्स ठेवते, आणि मग लागलंच तर मग, पण बहुतेक लागत नाही कारण क्वांटिटी तेवढीच असते, तर मग 35 मिनिट्समध्ये होऊन जातं. सगळी हवा त्याच्यातली काढली गेली. अवन गरम होईपर्यंत जास्वंदीचा चहा. चिअर्स. आपलं अवन गरम झालंय. आता मी हे अवनमध्ये ठेवते 35 मिनिट्स. आपला ब्रेड होताना दिसतोय. आपला हा ब्रेड तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आता ह्याला जरा थंड होऊन देऊया, मग आपण स्लाइस करूया. त्याला आता वरतून बटर पण लावूया.
हा बघा कसं छान आपला लोफ तयार आहे. तर त्याला वरतून बटर लावलंय. आता त्याला मॉइस्ट कपडा वरून झाकून ठेवते, तोपर्यंत थंड होईल. आपण तोपर्यंत ह्याच्यावर काढूया जाळी. हा बघा कसं छान. इथे मॉइस्ट हे घेतलंय, थोडं ओलं टावल. त्याला आता आपण थंड होऊन देऊ. ह्याला जरा 15-20 मिनटं लागतात थंड व्हायला, मग ते स्लाइस बरोबर होतात. नाहीतर मग ते तुटतात फाटतात काय आपण बोलू ते. लोफ आता थंड झालाय. आता आपण ह्याला स्लाइस करूया. हा बघा सॉफ्ट सॉफ्ट. हे बघा हे असे मी थंड करायला ठेवलेत. हा आहे आमचा उद्याचा ब्रेकफास्ट. थँक्यू फॉर वॉचिंग.